नमस्कार. जाचक पॅटर्न जळगाव जिल्ह्यात आपण आलो आहेत. मुक्तळ तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय संदीप भाऊ पाटील यांच्या शेतात. संदीप भाऊंनी जळगाव जिल्ह्यात जातक पॅटर्नप्रमाणे केळीची लागवड केलेली आहे. तर त्याच्यात अंतर काय आहे तर संदीप भाऊंच्याचकडून ऐकून घेऊ. सर, कसं अंतर ठेवलं तुम्ही? सर, हे मी सहज यूट्यूबमध्ये स्क्रोल करता करता केळीच्या संदर्भातले व्हिडिओ बघत होतो आणि त्यावेळेस आपले जे इकडचे मराठवाड्या साईडचे जे आपले जाचक साहेब आहेत ना, त्यांनी स्वतः डेव्हलप केलेला पॅटर्न आहे हा. मी बघत त्यांच्या याच्यावरती गेलो त्यावेळेस त्यांचं ते मला आवडलं. त्यांनी जी त्यांच्या व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, मग त्याच्यावरती मी थोडासा विचार केला. म्हटलं झालं ह्या पद्धतीने आपण वापरलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये सुखसोयी उपलब्ध होऊ शकतात. पुढचं फ्रूट केअरचं वगैरे करायला आणखी ते जसं 1.5 वर्षामध्ये 2 प्लॉट घेऊ शकतात बुवा ते त्याच्यामध्ये 18 महिन्यामध्ये. ठीक आहे म्हटलं, आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मग मी थोडासा विचार केला, त्यात थोडंसं काही आपलं काय ॲड करता येईल ते केलं आणि त्या पद्धतीने आता मी हा एवढा मोठा बेड बनवून घेतला. आणि ह्या जो हे ती लाईन ते लाईन हे 3.5 फुटाचं अंतर आहे साहेब. अच्छा, हे 2 लाईनीमधलं अंतर 3.5 फूट आणि ह्या 2 लाईनीमधलं 8.5 फूट आहे. हे 8.5 म्हणजे या 2 लाईनीमधलं 8.5 आणि हा प्लांट तर तो प्लांट हा अंतर जो आहे हा 5 फुटाचा आहे. अच्छा, म्हणजे 8.5 बाय 3.5 बाय तो 5. अच्छा, अशा पद्धतीने लागवड. 3.5 8.5 आणि हा 5. ओके. बरं सर, एकरी किती झाडं बसली? 1450. 1400 म्हणजे जे 6 बाय 5 आपण अंतर. हो, जनरली तोच आहे, फक्त त्याचा थोडासा पॅटर्न चेंज झाला. अच्छा, पॅटर्न चेंज म्हणजे स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने जर विचार केला तर 6 बाय 5च येणार आहे. पण थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफाईड करून थोडंसं आपल्याला काय फायदेशीर करता येईल बा ते करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एक वेगळा प्रयोग, म्हणजे आपल्याला फ्रूट केअर चांगली व्हावी, तो तुमचा डोळ्यापुढे उद्देश होता. यांची काय होतं की मी त्यांच्या जाचक साहेबांच्या प्लॉटमध्ये बघितलं तर त्यांचे जे आता हा मोठा स्पेस असल्यामुळे काय होतं की हा जो बंच आहे ना, हा ऑलरेडी निसवताना इकडेच निसवतो, जिकडे मॅक्झिमम जागा मिळते तिकडे, आणि हा पण इकडेच निसवतो. याच्यामध्ये डबल टिबल बेनिफिट असा आहे की आपल्याला झाडाला टेकू आधार किंवा आपण जे बांधतो ते करायची गरज पडणार नाही. कारण काय की हा इकडे येणार तर यांची कुठेतरी एक झोपडी तयार झालेल्यासारखी पानं एकमेकाला थोडेसे टच होणार आहे. आणि जनरली स्क्वेअर मध्ये जर लावलं आपण तर काय होतं की एक झाड इकडे निसवतं, एक तिकडे निसवतं, एक इकडे निसवतं, त्याला जिकडे सोयीस्कर वाटेल ते तिकडे निसवतं. बरोबर. त्याच्यामध्ये मग ते घडांचं फ्रूट केअरचं मॅनेजमेंट करण्यासाठी जरा त्रासच होतो. आणि प्रत्येक झाडाला एक वैयक्तिक ते दोरी वगैरे बांधून झाड बांधावं लागतं, घड बांधावं लागतं. याच्यामध्ये जवळपास तसं करण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं. ते आता आपण वेळेनुसार परत एखाद वेळेस बघूच, काही विषयच नाही त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कसं आहे की नंतर आता करप्याचे प्रमाण वाढून गेलेले, करप्याचं प्रमाण. मग हे झाड जेव्हा इकडे निसवणार आहे आणि ते झाड जेव्हा तिकडे निसवणार आहे साहेब, तर जनरली विषय कसा आहे की आता यांची इथे थोडीशी पानांची गर्दी राहील, पण नंतरच्या काळामध्ये यांची पानांची गर्दी इथे येणार आहे. म्हणजे इथून आपल्याला स्पेस मिळणार आहे. आणि या स्पेस मधून आपण जर STPचा किंवा पॉवर स्प्रेअर पंपाचा वापर केला तर गनने आपण वरती पानाला वरतून केळीच्या पानाला आपण ड्रोन पर्यंत पोहोचलेले शेतकरी तर अजून तरी फार कमी आहेत आपल्याकडे, आपण पण त्यातले नाही आहेत. तर गनचा एक वापर करून आपण वरच्या टॉप व्ह्यू वरतून एक स्प्रे करू शकतो, असा माझा एक जनरली अंदाज आहे. म्हणजे ते होईलच, काही त्याच्यामध्ये विषयच नाही. कारण हे झाड इकडे झुकलं, ते झाड तिकडे झुकलं, तर इथे आपल्याला थोडा स्पेस मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण एक उंच गन कधी वापरली ना तर वरती असं हलवलं तरी आपोआप हवेचा वापर करून तो स्प्रे, जे काही बुरशीनाशक वगैरे करप्याचे औषध आहेत ते आपण टॉप व्ह्यूवरतून स्प्रे घेऊ शकतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी करप्याला आपण आळा बसवू शकू. बा खालतून तर आपण घेऊच, तो काही विषयच नाही, पण वरतून घेता येत नाही आपल्याला, तर तो घेता येईल असा एक माझा एक अंदाज आहे. या पॅटर्न मध्ये आपल्याला वरून स्प्रे घेता येईल असा माझा अंदाज आहे. बरोबर. आता कितपर्यंत सक्सेस होतो ते त्या वेळेवरती बघू. बिलकुल. थोडक्यात भाऊंचा जो उद्देश होता, टेका लावायची गरज नाही, फ्रूट केअर चांगलं होणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे स्प्रेइंग व्यवस्थित झाल्यामुळे करप्याचं पण निर्मूलन होणार आहे. 8 महिन्यांनी परत संदीप भाऊंना आपण भेटणारच आहेत. त्यावेळेस प्लॉटचं प्रयोगच करून दाखवीन फवारणीचा तुम्हाला. बिलकुल. सर, चांगली माहिती दिली, धन्यवाद. थँक्यू सर.